आपल्याला आपल्या पार्टीचं जाळं हे अत्यंत दाट विणायचं. म्हणजे काय करायचं तर प्रत्येक बूथ वाईज कमिट्या करणं असेल, शाखा करणं असेल, त्यांना ट्रेनिंग देणं असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेही आपण कमी असता कामा नये. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते श्री जयंत पाटील यांनीसुद्धा चांदा ते बांदा या ठिकाणी पूर्ण प्रवास करून या नोंदणीच्या संदर्भात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे आणि खऱ्या अर्थाने अधिक नोंदणी करून राष्ट्रवादीचा पाया भक्कम करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा त्या चांदा ते बांदा कंप्लीट दौऱ्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा विषय होता आणि तो सुद्धा त्यांनी वारंवार पूर्ण केलेला आहे. हेही मला सांगायला मनापासूनचा आनंद आहे. काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिनांक 4 आणि 5 रोजी नोव्हेंबरला शिर्डी येथे आपण एक राष्ट्रवादी मंथन वेद भविष्याचा यासाठी एक शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याचं उद्घाटन आणि पूर्ण वेळ 2 दिवस बसण्याचं आणि ऐकण्याचं आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम आदरणीय राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे आणि देशाचे सर्व महत्त्वाचे नेतेसुद्धा प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग आमचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार असतील, जयंत पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे सगळेच मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल. प्रामुख्याने सामाजिक न्याय विभाग असेल, अल्पसंख्याक विभाग असेल, आरोग्याची पुढची आव्हानं असतील, शिक्षणाची परिस्थिती असेल, आर्थिक सगळ्यात महत्त्वाची आजची जी परिस्थिती आहे त्याचं खरं अवलोकन आणि लोकांना त्याची वास्तव कळावं या दृष्टिकोनातूनचे सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी निश्चित प्रकारे होणार आहे. आणि भविष्यातील 2024ला ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं सज्ज राहिला पाहिजे, त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने म्हणजे प्रामुख्याने त्यांचं मनाची स्थिती जी आहे ती अधिक भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून, बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिराच्या अनुषंगाने मला आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारणपणे आम्ही निमंत्रित जे काही प्रत्येक जिल्ह्यातले बोलवण्यात आलेले त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार आणि मग जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेवढी म्हणून महत्त्वाची पदाधिकारी आहेत त्यामध्ये जिल्हाध्यक्ष असतील किंवा सर्व तालुका अध्यक्ष, विधानसभेचे सर्व अध्यक्ष, त्याचबरोबर कार्याध्यक्ष आणि शहरांमधले जे काही समजा तालुक्या स्तरावरचे जे शहरं असतात, नगरपालिका असतात त्यातले सुद्धा शहर अध्यक्ष आणि प्रादेशिक ठिकाणी काम करणारे आमचे कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी जे राज्य कार्यकारिणीमध्ये काम करत आहेत त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व प्रमुख लोकांना आणि राज्याच्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मला वाटतं की हे हत्यार केंद्र सरकार वापरेल आणि आपल्या सहकार्याला मोडीत काढतील, कारण शरद पवारांना अटक करण्याची जर मागणी होत असेल तर हे अशीच नाही होत. नाही, मला असं वाटतं की सहकार कसं चालवावं किंवा कशा पद्धतीनं सहकाराकडे दृष्टिकोन असावा याबद्दलचं वक्तव्य मी केलेलं आहे की कसं असावं, कसं निकोप दृष्टिकोन असावा, सहकार म्हणजे काय. आणि मग त्यामुळे जर सहकारात कोणी चूक करत असेल तर निश्चित प्रकारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सहकारात कोणी चूक नसेल करत तर त्याला मदतही झाली पाहिजे, असा विषय पाहिजे. सहकारातल्या चुका करणाऱ्यांवर आम्ही पांघरून घाला असं म्हणणारा राष्ट्रवादी नाहीच आहे. असं मला वाटतं ते असंही म्हणतायत की आम्ही म्हणू त्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्यासोबत बसतील आणि आमच्या नियोजनावर चर्चा करतील. तेव्हा असं वाटलं की कुठेतरी काहीतरी नवीन राजकारण सुरू आहे. मला एवढंच वाटतं की सहकाराकडे एका हेल्दी नजरेतून बघितलं पाहिजे. मला दुसरं ह्याच्यावर काही भाष्य करणे नाही. आम्ही पुढच्या दृष्टीनं बघतोय की आम्ही इथे
वेगवेगळ्या स्तरावर चर्चा आमच्या सुरू आहेत आणि त्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेऊ, वेळेवर निर्णय घेऊ. नाही, मला वाटतं त्यांचं म्हणणं लोकशाहीमध्ये फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतो आपण, बोलण्याचा अधिकार तो सगळ्यांना आहे ना, असू दे ना. प्रोफेशनल वकील आहेत, मला मान्य आहे, माझे जवळचे ओळखीचे आहेत, माझे म्हणजे आमचे जवळचे म्हणजे त्यांची इथं प्रॅक्टिसिंग असल्यामुळे आमची ओळख नेहमी असते त्यांच्याबद्दल. परंतु त्यांना तो बोलण्याचा जरूर अधिकार आहे, हरकत नाही. पण प्रश्न एवढाच आहे की याबाबतच्या चौकशा झालेल्या त्या वेळेसच्या धोरणांप्रमाणे आता काही कारखाने जे विकल्या गेलेले असतील त्यांनी त्या ठिकाणी चांगले चालवता येते. आता म्हणजे त्या भागात ते चांगले चालवून त्या भागाचा खऱ्या अर्थाने कायापालट करण्याचा प्रयत्नही ते करत आहेत. काही लोकांनी जर चूक झाली असेल, काहींनी जिथे चूक झाली असेल तिथे जरूर काही गोष्टी चौकशीचे विषय असतील तर ते झालेत पूर्वी. माझं एवढंच म्हणणं आहे की जर त्या धोरणाप्रमाणे झालेल्या निर्णयामुळे जर त्या भागाचा जर कल्याण झालं असेल तर मला वाटतं त्याच्यावरचा आक्षेप असण्याचं काही कारण नव्हे. पण जर काही आक्षेपार्ह गोष्टी झालेल्या असतील तर तेवढ्या हद्दीपर्यंत निश्चित प्रकारे कोणी जनहिताचं कार्य करण्याच्यासाठी आपली सदैव तयारी असते. मला वाटतं या सगळ्या संदर्भात त्याच्यामध्ये आणखी असं आहे की अण्णा हजारे सर पण त्याच्यामध्ये सक्रिय होत आहे. मला असं वाटतं या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींच्या चौकशा झालेल्या आहेत आणि त्या वेळेसच्या धोरणाप्रमाणे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मला वाटत नाही की याच्यामध्ये चौकशा झाल्यानंतर पुन्हा चौकशी करण्याची गरज असावी. जर चौकशा झालेल्या आहेत तर चौकशीमध्ये जे काही असतं ते असतं. त्यामुळं मला वाटत नाही की त्याच्यात सातत्याने या गोष्टी व्हाव्यात. जे काही असेल ते मला वाटतं मागच्याच काळातल्या चौकशांमध्ये त्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि त्यावेळेसच्या तात्कालीन धोरणाप्रमाणे या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे समाजाच्या चौकशीमध्ये आम्ही समाधानी नाही आहोत, त्यामुळे ईडी कडून याची चौकशी व्हायला पाहिजे या प्रकरणाची. साखर कारखाना गव्हर्नमेंट डिसाईड करेल. आम्हाला काही त्याच्याशी बोलण्यात मला वाटत नाही त्यात काही अर्थ नाही. जर समजा अशा पद्धतीने जर काही पुढे पावलं उचलली गेली, अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर बरीच ओरड झाली की राष्ट्रवादीचा मूळ बेस कोऑपरेटिव्हवर आहे, तर राष्ट्रवादीला थांबवण्यासाठी असं होऊ शकतं का भविष्यात? काय ह्या बाबतीत नेत्यांच्या मागे ईडी लागल्या, हां, आता कारखान्यांच्या मागे ईडी लावणार. मला वाटतं हा महाराष्ट्रामधील सहकार हा खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारातून खऱ्या अर्थाने तयार झालेले सहकार्य. मग त्यात गाडगीळ साहेब असतील, त्यात विखे पाटील साहेब असतील, म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील असतील, ह्या सगळ्यांच्या विचारधारेतून निर्माण झालेलं सहकार्य. ह्या महाराष्ट्रातल्या सहकाराला राज्यभरामध्ये स्वीकृती मिळाली, देशभरामध्ये स्वीकृती मिळाली. म्हणून आता देशाच्या सरकारने सुद्धा सहकार विभाग स्थापन केलेला आहे. तर खरं मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की सहकारामुळे काय होतं की एक जो व्यक्तिगत शेतकरी आणि सभासद असतो तो एक कारखानदार होतो, तो एक धनको होतो, तो ऋणको नाही राहत, नुसता धनकोसुद्धा होतो, कारण तो सभासद असतो. त्यामुळं बँकेचा सभासद हा धनको असतो, कारखान्याचा सभासद हा कारखानदार असतो, मालक असतो. आणि मग दूध उत्पादक संघ असेल किंवा सूतगिरणी असेल, या सगळ्यांच्या अनुषंगाने कारखानदार होत असतात. मला असं वाटतं की ही निकोप चळवळ खूप चांगली आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आणि त्या भागाचं एक वरदान ठरणारे हे संस्था आहेत. ज्या ठिकाणी सहकारी संस्था टिकल्या, वाढल्या, त्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मोठा बदल आणि मोठा परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा परिस्थितीत सहकाराला दाबण्याचं काम किंवा सहकाराला नष्ट करण्याचं काम आणि अशा पद्धतीनं एका वेगळ्या दृष्टिकोनातून सहकाराकडे पाहण्याचं काम मला वाटतं सहकाराच्या दृष्टिकोनातून हानिकारक राहील. आणि म्हणून सहकारामधल्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवाव्यात आणि सहकाराला पुन्हा एकदा उभारी द्यावी, अशीच अपेक्षा माझी खऱ्या अर्थाने सहकार विभागाकडून आहे केंद्र राज्याच्या. त्याला शिबिर कशाला बोलावं लागेल? सगळे बरोबर असतातच, सगळ्या लोक एकत्र असतातच. आमच्या साहेबांनी एक साधी सूचना दिली तरी एका मिनिटात सगळे लोक हजर राहतात. त्यामुळे मला वाटत नाही की असलं कुठलंही काही कारण आहे. शिबिर हे पक्ष हा लोकशाहीमध्ये निवडणुका कायम असतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायती सुरू होत आहेत, जिल्हा परिषदा सुरू होत आहेत, पंचायत समित्या, नगरपालिका, या सगळ्यांना पक्षाला सज्ज राहावं लागेल. आणि त्यासाठी कार्यकर्ता हा ट्रेंड झाला पाहिजे, हा प्रशिक्षित झाला पाहिजे. त्याला सध्याची परिस्थिती ची माहिती पाहिजे आणि पुढच्या आव्हानांची सुद्धा
कसं त्याला तोंड द्यायला पाहिजे त्यासाठीचा तो सक्षम असला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे शिबिर आहे आणि अशी शिबिरं घेण्याची प्रथा आदरणीय जयंत पाटील नेहमी करतात. त्यामुळे हा त्यांच्याच संकल्पनेतून आलेला विचार आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्र्याची वक्तव्य सगळे वादग्रस्त ठरत आहेत. बीडच्या कलेक्टरला त्याच्या पद्धतीने विचारणं, याच्यापूर्वीचे वादग्रस्त वक्तव्य बोला, काय सांगायचं याबद्दल? मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे आता ठीक आहे, चहा पिण्याचं मी बघितलं ते तुमचं टी व्हीवरचा असलेला तो हे, पण ठीक आहे, त्याला अशी उदाहरणं देण्याची गरज नाही. असे एकदम किंवा चहा नाही पिणार तर मग हे घेणार काय, असं मला वाटतं एकदम फार विरोधाभास होतो. कारण सगळ्यांनी कलेक्टरनी तत्परतेने म्हणतात कधी कधी खरं बोलला कलेक्टर. सहभागी आहे तर तुम्ही त्याची मागणी करणार आहेत का? CBI ची मागणी चौकशी करावी. मला वाटतं काय जे आरोप केले असतील, गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचं काम करतील, त्यांचं जर त्यात तथ्य असेल तर ते करतील सुद्धा, आणि जर तथ्य असेल तर केलंही पाहिजे. जे काही असेल तथ्य ते कुणालाही चुकीच्या कामांवर पांघरून घालण्याचं काम कोणत्याच सरकारने करू नये, एवढं माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे. काँग्रेसनं मागणी केलेली आहे की चौकशी झाली पाहिजे. राणांचे जे आरोप आहे ते गंभीर आहे. तर अशी मला राष्ट्रवादी करणार आहे. नाही, राष्ट्रवादी पार्टी म्हणून असा काही विषय नाही आहे. राष्ट्रवादी पार्टीला त्यांच्या दोघांच्या भांडणात आपल्याला काही विषय असण्याचं काही कारण नाही आहे. मला एवढं समजतं, जर असेल काही तर सुमोटो गव्हर्नमेंटला कळतं, गव्हर्नमेंटला ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात. गव्हर्नमेंटनी तेवढं संवेदनशील असायला पाहिजे. गव्हर्नमेंटला जे राईट रॉंग असेल त्या दृष्टिकोनातून शासनाने जनतेच्या आणि राज्याच्या हिताने जे योग्य ते केलं पाहिजे. ताबडतोबीनं द्या. आणि नुसतं तेवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं विमा जो आहे, ही विमा कंपनी जी आहे, आता जालन्यामध्ये समजा HDFC ॲग्रो नावाची कंपनी आहे, तर इर्गो नावाची जी कंपनी आहे, तर त्या कंपनीच्या माध्यमातून इतक्या जाचकाठी आहेत की त्या जाचकाठींमुळे काही लोकांना जर वंचित राहिले तर मला वाटतं की तसं होता कामा नाही. म्हणून काही अटी शिथिल करून आपल्याला लोकांना सगळ्यांना मोठ्या पद्धतीनं विम्याची मदतसुद्धा सहकार्यसुद्धा झालं पाहिजे, म्हणजे विमा मिळाला पाहिजे. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर या सगळ्यांमध्ये जी नोंदणी करावी लागते प्रत्येक शेतकऱ्याला, ऑनलाईन नोंदणी करा. आता बरेच लोक ऑनलाईन नाही करू शकत. आम्ही आग्रह केला की ऑफलाईनसुद्धा त्यांना मान्य केली पाहिजे. ऑफलाईन कधी HDFCचं ऑफिस बंद असेल तर काय, तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी ते स्वीकारलं पाहिजे आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी घेऊन ते केलं पाहिजे. आज या कंपनीजवळ एवढ्या दूर सगळीकडे शेतात जाता येणार नाही. त्यामुळे जी काही पंचनाम्याचे रिपोर्ट्स आहेत राज्य शासनाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या, ते ग्राह्य धरून त्या अनुषंगाने विमासुद्धा मान्य केला पाहिजे आणि नुकसान भरपाईसुद्धा मान्य केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तातडीनं व्हाव्यात, ही सुद्धा यामागची आमची महत्त्वाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. जे काही महाराष्ट्रामध्ये नियोजित केलेले मोठे प्रकल्प होते की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणांचं बेरोजगारीचा प्रश्न सोडण्यामध्ये काहीतरी हातभार लागू शकला असता, इथली अर्थकारणाला खूप मोठी चालना मिळू शकली असती. दुर्दैवाने मला असं वाटतं की या सरकारने, प्रामुख्याने सध्याच्या सरकारने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत हे प्रोजेक्ट जाऊ द्यायला नको होते, परंतु मला असं वाटतं की केंद्राच्या सत्तेपुढे ते या सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत, ते हतबल आहे. आघाडी सरकारच्या काळात झालं असं त्यांचं म्हणणं होतं. आता पाहतायत आपण सध्या आपण पाहतायत की आत्ता ह्या सगळ्या प्रोजेक्ट तिकडं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मला असं म्हणायचं, आजच आता DPDCची मीटिंग झाली, आम्ही त्याच्यामध्ये ठराव घेतला. नुसत्या ठरावापुरतं नाही तर मी स्वतः जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतः गेलो. त्या ठिकाणी स्वतः जाऊन अक्षरशः शेतामध्ये जाऊन परिस्थिती बघितली. खरीपच्या पिकांमध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर सोयाबीन पूर्णतः हातातोंडचा घास गेल्याची परिस्थिती आहे. त्याच्यानंतर कपाशीचं मोठं नुकसान झालेलं आहे. बाजरी काही प्रमाणात असती, खरीपमध्ये ती नुकसान झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, औरंगाबाद आणि जालना जिल्हा म्हटलं तर मोसंबीचं आगर आहे आणि या मोसंबीमध्ये सुद्धा सतत पडणारा पाऊस आणि त्यामुळे होणारी फळगळ, या फळगळीमुळं सुद्धा मोसंबीचं खूप अतोनात नुकसान झालं आहे. आज पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव, ऑइलचा भाव, गॅसचा भाव, ज्या मोठे आश्वासनं दिले होते ते संपूर्णतः नुसते हवेतच विरलेले आहेत. आणि या सगळ्या फेल्युअरच्या माध्यमातून दुसरा महत्त्वाचा भाग त्यातला असा पण आहे की आपण जर बघितलं तर जशी महागाईचा विषय तसंच रुपयाचं अवमूल्यन होण्याचं काम ते सुद्धा मोठ्या पद्धतीनं झालं आहे.
2014ला ज्यावेळी अवमूल्यन झालं होतं त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्र्यांवर हा सगळा ठपका ठेवला आला होता. आज अवमूल्यन होतं आहे, त्याच्या बाबतीत काही चर्चा केली जात नाही आहे. नंबर 3 सगळ्यात महत्त्वाचा यातला हाही भाग आहे की जशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाज कुणी जर त्याच्यामध्ये आवाज उठवला, त्याचा आवाज दाबण्याचं काम होतं आहे. कोणी प्रामुख्याने समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा पत्रकारांच्या माध्यमातून कोणी काही या ठिकाणी केलं तर त्यावरही त्यांचीही मुस्कटदाबी होण्याचं काम होतं आहे. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं वास्तव परिस्थितीसुद्धा लोकांना खऱ्या अर्थाने कळावी आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा आज जे कधीकधी संभ्रमित करण्याचं काम केलं जातं आहे तर त्याही गोष्टी निश्चित प्रकारे लोकांच्या खऱ्या चित्र लक्षात यावं हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे या निवेदनाच्या माध्यमातून पक्षाच्या वतीनं पाठवण्यात आलेलं हे जे 100% म्हणजे जे निवेदन आहे किंवा जे प्रेस नोट आहे त्या संदर्भातली नोट आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कामही आम्ही या निमित्ताने केलं आहे आणि म्हणून या निमित्ताने आम्ही हे नियोजन करतो आहोत या संदर्भातली माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवावी. ईडीचा वापर साखर कारखान्याच्या चौकशीसाठी होऊ शकतो आणि शरद पवारांचं थेट नाव घेऊन बोलण्याची हिंमत सुद्धा कुणी करत नाही, विरोधी पक्ष सुद्धा करत नाही. परंतु मला असं वाटतं ते फ्रीडम ऑफ स्पीच वापरतायत, दुसरा काय विषय एवढंच मी म्हणतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.